आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. काय मत आहे हे सय्यद मिया पिंपळगाव पेडगाव जवळ गाव आहे यांचं. तिथले दलित वस्तीतले रहिवासी आहेत. यांना साधी स्मशानभूमी उपलब्ध नाही. मी काही दिवसांपूर्वी तिथं एक नोटीला गेलो असताना एक परिस्थिती पाहिली की तिथं उघड्यावर प्रेत जाळत आहेत. तर आता पावसाचे दिवस आहेत. पावसामध्ये असं झालं की तिथं पाऊस यायला लागला होता. प्रेत जळत असताना पाऊस यायला लागला होता. परिस्थिती अशी होती की ती प्रेत जाळ विजून जाणार होता पावसामुळे. कधी कधी दोन दिवस 3 दिवस पाऊस राहते. तर त्या पावसामध्ये 3 दिवस प्रेत तसं राहणार, ही एवढी भयान परिस्थिती आज गावकऱ्यांची आहे. गावकरी मागील 4 वर्षापासून इथं निवेदन देणं, प्रस्ताव देणं, 4 वर्षापासून गावकरी पाठपुरवठा करत आहेत. तरी त्यांना साधी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात नाही आलेली आहे. गावकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्यांची तिथं जागा आहे, त्या जागेवर त्यांना शेड वगैरे उभारून देण्यात यावा जिल्हा परिषदेकडून, जेणेकरून की पावसामुळे त्रास होणार नाही. आणि एकीकडं सरकार असं म्हणते की स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, स्मार्ट मीटर, एवढाले करोड रुपयाचे रस्ते, आणि एकीकडं समाजातील घटकांना सुखाचं मरण बी नशिबात होईना त्यांच्या. इतकी भयान परिस्थिती असताना एवढी मोठी बिल्डिंग बांधली जिल्हा परिषदेची. तिथं जुनी बिल्डिंग होती, आता एवढी छान बिल्डिंग बांधली, म्हणजे ह्यांच्या अर्थानं विकास झाला. पण खरा विकास ते समाजाला मरायचं पण सुख नाही. पाऊस आला तर 3 दिवस प्रेत तसंच ठेवायला लागले. एवढी भयानक परिस्थिती आहे. या गावकऱ्यांना विचारून घ्या. आता कधी 3 वर्षापासून आम्ही निवेदन देतो. 3 वर्षापासून. आता 4थं वर्ष लागले. 3 वर्ष आम्हाला म्हटले होते तुम्हाला 2 वर्षात करून देतो. आमची अशी परिस्थिती आहे की आमचे जर प्रेत जाळायचं असलं ना, आम्हाला साक्षीचं पत्र धरावं लागतात. पत्र उभे करावं लागतात पावसासाठी, आणि तेव्हा ते जाळावं लागतं. एवढी आमची नाजूक परिस्थिती. एवढी आमची नाजूक परिस्थिती. मारुती जावळे बोलतो मी, सय्यद मिया पिंपळगाव. आज 2-3 वर्षापासून याच्या अगोदर पासून परिस्थिती अशीच आहे आमची. आमची काय दक्षता कोणीच घेत नाही. या संदर्भात ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायत झाले, पण ग्रामपंचायत चॉकलेट दिल्यासारखं करते. काहीच नाही, चॉकलेट दिल्यासारखं करते. आमची तक्रार कोणीच घेत नाही कोणी. बैठक होऊन बी चॉकलेट दिल्यासारखं करते. हो करू, आणि काही करीत नाही आजपर्यंत. हो, काय म्हणणं काय तुमचं? काय समशमभूमी करून द्यावा आम्हाला. काय करणार? उपोषणाला बसण्याची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतूद आहे. त्याच्यामध्ये गावात दहनभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतची कायदेशीर जबाबदारी. तरी पण यांच्या गावाकडं, आणि यांचंच गाव म्हणून नाहीये, असे खूप गाव आहेत, असे अनेक गावं महाराष्ट्रामध्ये आहेत की जिथं दलित समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध नाहीये. माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना, समाज माध्यमातून, की सगळ्यांना आता पुढे यावं आणि सगळ्यांनी एक लढा लढल्याशिवाय तुम्हाला स्मशानभूमी भेटणार नाही. तुम्ही एकदा या, आपण लढा लढूया स्मशानभूमीचा. आता इथले गावात सय्यद मिया पिंपळगावचे लोक आलेले आहेत. आम्ही सरांना भेटणार आहोत, सीओ सरांना, याचा पाठपुरवठा करणार आहोत. आणि जोपर्यंत स्मशानभूमी इथले होणार नाहीत तोपर्यंत आम्ही पाठपुरवठा करणार, आणि आमची उपोषणाला बसण्याची तयारी आहे.